कुठल्याही आमिषाला बळी न पडणारे जय शिवराय जय भीमराय मानवाधिकारी संघटना नियोजित सत्यमेव जयते पॅनल या पॅनलचे संस्थापक आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए गृहनिर्माण संस्था या संस्थेचे चेअरमन नीरज जाबाज श्री जितेंद्र रवींद्र जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृतीस वंदन करून हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षामध्ये वयामध्ये मृत्यूशी झूल देणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायाला घडवलं वाढवलं स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली ते राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाई माता भीमाई माता रमाई महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज संत गाडगे महाराज या सर्व महामानवांना साष्टांग दंडवत करून मानाचा मुजरा तसेच इथं उपस्थित E86 14 अब E86 15 अब या भूखंडावरील सर्व रहिवासी आपले प्लॉटधारक कपिला वास्तू तक्षशिला ए विंग तक्षशिला बी विंग वैशाली ए विंग वैशाली बी विंग व काय बाहेर राहणारी आपले सभासद आहेत त्या सर्वांना आजचा मानाचा मुजरा, कारण तुम्ही आमच्या पत्राला मान देऊन आज इथे उपस्थित झालात हा आमचा विश्वास आहे. लोक बोलले, आता विवेक गायकवाड म्हणाले, लता म्हणाली, गौतम जाधवही म्हणाले, काही विरोधक म्हणत आहेत की 2026 हमारा आहे. पण आम्ही या भूखंडासाठी जी कार्य केली ते मर्दासारखी केली. आता मला शब्द वापरायचा नाही. आम्ही कुठलेही कामं किन्नरासारखी नाही केली. शब्द वेगळा आहे तो बोलू शकतो पण ते चुकीचं असेल. आम्ही किन्नरासारखी नाही तर मर्दासारखी कामं केलेली आहेत. आम्ही माणसं फोडली नाही, आम्ही माणसं जोडली. आज 3 सप्टेंबर 2023 रोजी जी निवडणूक लागली होती आपल्या एसआरए संस्थेची, त्या संस्थेमध्ये आम्ही इमारतीची लोकं घेऊ शकलो असतो, आमचे भूखंडावरील बांधव लोक घेऊ शकलो असतो, पण आम्ही सर्वांना संधी दिली. एक जावेद शेख होता, तो वैभव मोरेच्या इथून आला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं की वैभव मोरे ने मेरे को धोखा दिया, मेरे को लूट लिया, मेरे को बर्बाद किया, इसलिए मैं तुम्हारे पास आया हूँ. तर आपल्या इमारतीमधील आपले सदस्य झोपडीधारक बुद्धेश्वर शिर्के यांनी त्याला म्हटलं, ऐसी 2 लोग आए थे हमारे पास वैभव के यहाँ से 2021 के इलेक्शन में. उन्होंने बोला वैभव ने हमको बर्बाद किया, हमको लूट लिया. वो इधर आके हमारे कुछ लोग चोरी करके लेके गए, तू कितना चोरी करके लेके जाएगा ये बता. तो म्हणाला नाही नाही मेरे से धोका हुआ है. उलट मी त्याची बाजू घेतली आणि बुद्धेश्वर पूनमताईचे मिस्टर त्यांना बोललो जाऊन दे, आपल्याकडे आलेत आपण त्यांना घेऊन चालूया, आपण एक विश्वास ठेवून चालूया. तर तो जावेद शेख जो इथं आला होता त्याच्या मागचं आपल्याला जेव्हा माणूस समोर येतो तेव्हा त्याच्या डोक्यात व त्याच्या मागं त्याचं काय षडयंत्र चालले ते माहीत नसतं. जे वैभव मोरे त्यांनी आणि जे 2 भाऊ इथं आपल्या इथं आले होते 2021मध्ये, त्यांच्या माध्यमातून या इमारतीमध्ये काही लोकांकडून पैसे घेण्यात आले होते, जे चुकीच्या मार्गाने त्यांना टाळं तोडून दिले. मी असं नाही बोलत त्यांनी टाळं तोडलं, त्या टायमाला त्यांच्याकडनं पैसे घेतले होते म्हणून नाईलाजाने त्या माणसांनी त्यांच्या मागं चलचल लावली. त्याच्यानंतर त्यांना ते टाळं तोडून घरं देण्यात आली. अशा माणसांकडनं पात्रतेसाठी कुणाकडनं 25 लाख घेतलेले आहेत, कुणाकडनं 15 लाख घेतलेले आहेत, कुणाकडनं 10 लाख घेतलेले आहेत.
कुणाकडनं 32 लाख घेतलेले आहेत. अशा ह्या सर्व गोष्टी होत्या. त्यामधल्या आजच्या तारखेमध्ये या 9 महिन्यामध्ये 19 लोकांची पात्रता आलेली आहे. जे 19 लोकांची पात्रता आले त्याच्यात ते 10 लोक बहिरामपाड्यातले आहेत. बहिरामपाडा, मालाड, इकडचे तिकडचे आणि आपले मुस्लिम बांधव आहेत. त्यांचा आपल्या भूखंडाशी संबंध नाही, त्याला आपण कोणच ओळखतसुद्धा नाही. आणि 9 लोक त्यांच्याकडनं पहिला पैशाचा व्यवहार केला होता अशी लोक आहेत आपल्या कपिलवास्तूमधली. मला त्यांच्या विरोधात जायचं नाही. या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या नावाची तक्रार आम्ही CEO, ॲसिस्टंट रजिस्टर, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, खार पोलीस स्टेशन इथं तक्रार केलेली आहे. हा फॉज ॲनेक्शर आहे. ह्या ज्यांनी कुणी बनवला आहे त्याच्यावर ॲक्शन घेण्यात यावी. तर त्या माध्यमातून ह्याच जावेद शेखने माझी खार पोलीस स्टेशनला तक्रार केली असं माझ्या कानावर आलं आहे की जितेंद्र जाधव से मेरे को धोका आहे. म्हणजे जितेंद्र जाधव त्याला मारू शकतो. तर मी तुला का मारू? जर हातामध्ये आपल्या बाबासाहेबांनी कलम दिला आहे त्या कलमचा वापर होतो ना. आता कलम आहे तर आता टाईपरायटर आलेला आहे, त्याच्यानंतर लॅपटॉप आलेला आहे, सर्व इझी झालेलं आहे. आणि असं तक्रारी आहेत त्या आपण केलेल्या आहेत. ती त्यांना पॉयझन झाली. कारण 19 म्हणजे आज तो पैसा उचलला असेल, नाहीतरी 19 लोकांच्या समोर त्यांनी 50 लाख, मला वाटतं 5 करोडचा तरी व्यवहार केला असेल. त्या केसेस मी एक्सेप्ट नाही केल्या. नाही बोललो की मी ह्या केसेस एक्सेप्ट करू शकत नाही. कारण ह्याच्यामध्ये जे 10 लोक आहेत ते बाहेरील आहेत. 9 लोक आमचे आहेत. त्या 9 लोकांनी आजच्या तारखेमध्ये डेप्युटी कलेक्टर यांच्या कार्यालयात जाऊन आजच्या तारखेत पात्रता आणावी, आपण ते स्वीकारू. जेव्हा आम्ही 2021ला छाननी प्रत मागितली होती अर्ज करून SRA प्राधिकरणाकडे, तहसीलदाराकडे, तेव्हा आम्हाला 621 लोकांची नोंद दिली होती. त्याच्यात 521 पात्र होते. त्याच्यामध्ये 29 पुरवणीवाले होते जे वेगवेगळ्या माध्यमातून पात्र झाले. त्याच्यामध्ये एक सचिवाची सही आहे. सेक्रेटरी बनून मारतोय, कधी डेप्युटी कलेक्टर बनून मारतोय. मी इथं बसलेले जे शिक्षित लोक आहेत मी त्यांना विचारणार, एखादा उच्च दर्जाचा अधिकारी खालच्या दर्जावर येऊ शकतो का? जोरात बोला ना. मग 2001, 2002, 2003 याच्यामध्ये काही सचिवांनी सही मारलेली आहे. 2005मध्ये मला वाटतं 3मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांनी सही मारलेली आहे. सेक्रेटरी मोठा असतो, डेप्युटी कलेक्टर छोटा असतो. प्रकाश साहेब बरोबर ना? मग एखादा सचिव डेप्युटी कलेक्टर म्हणून कसा सही मारू शकतो? त्या 19 लोकांवर डेप्युटी कलेक्टरची सही आहे. मी त्यांनाही समजावून सांगितलं जे आपल्या कपिलवास्तूमधले काही लोक आहेत की बाबा हा तुमचा ॲनेक्शर फॉज आहे बघा, ह्याच्यावरती 2001, 2002मध्ये सचिवांनी सही मारले, तुमच्या याच्यावर डेप्युटी कलेक्टरनी मारल्या, फॉज ॲनेक्शर आहे. ते काय म्हणाले, अरे आमच्याकडनं 10 लाख रुपये घेतलेत, कुणाकडनं 25 लाख रुपये घेतलेत, आम्हाला ह्यांनी फसवलं जावेदनी. ते जावेदला शोधत आहेत. तर हा असा प्रकार होता. तर जावेदनी काय केलं, याच कमिटीमधले 2 जण, तो कधी निवडून येऊ शकत नाही, सरफुद्दीन शेख, ज्याच्या वडिलांचं आंबेडकर रोडला हव्याचं दुकान होतं, तो OBC म्हणून आम्ही निवडला आणि आपल्यात घेतला, कारण आपल्याकडे OBC कॅन्डिडेट नव्हता. तो सत्तेमध्ये येते पॅनलच्या मेहनतीने, अरे आपल्या पात्र झोपडीधारकांच्या मताने सत्यमेव जयतेच्या नावावर निवडून आला. त्यांनी काय म्हणायला चालू केलं सत्यमेव जयते पॅनलमध्ये, मेरे को जावेद शेख ने लाया है, जावेद बोला उठ तो उठ, बैठ तो बैठ, मैं जावेद का सुनूंगा. मान्य आहे. त्याच्यानंतर आपल्या बिल्डिंगचा एक शिक्षित व्यक्ती, तोही मुस्लिम बांधव, त्यालाही तोडलं आणि या तिघांचा राजीनामा आम्हाला पाठवला. तो आम्ही राजीनामा एक्सेप्ट केलं नाही. त्यांना पत्र पाठवलं की तुमचा राजीनामा आम्ही एक्सेप्ट करू शकत नाही, कारण आपलं डेव्हलपमेंटचं कार्य आता तोंडावर आलं आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही तो राजीनामा देताय तो आम्हाला मान्य नाही. आणि या 26 महिन्यात काम करता करता हीच मंडळी जी आज आपल्या इथं दिसत नाही, 8 लोक हमेशा मला टॉर्चर करायचे.
बिल्डरकडनं आम्हाला काहीतरी चालू करून दे. एक आपला अमर चाफे होता, मी मुद्दामून नावं घेतोय, तो हमेशा बोलायचा आपलं पेट्रोल कधी चालू होईल, आपलं पेट्रोल कधी चालू होईल. तो विकासाच्या मीटिंगमध्ये पण बोलायचा हमारा पेट्रोल कब चालू होने वाला है. विकास एवढंच बोलायचं काम चालू होणे तो सब चालू हो जाएगा. पण आम्ही बोलायचो पहिलं आमच्या लोकांची कामं होऊन दे. यांना तेच सांगायचो पहिलं आपल्या लोकांची कामं होऊन दे. हे जर मागितलं तर आपल्या लोकांचा अधिकार डुबेल आणि आपल्या लोकांना पात्रता पण येणार नाही आणि कायच होणार नाही. ह्या लोकांनी मुद्दामून आपल्या मीटिंगमध्ये येणं बंद केलं आणि SRAच्या कायद्यामध्ये सलग 3 महिने जो कमिटीचा मीटिंगला अटेंड होत नाही त्याला डिस्क्वालिफाईड केलं जातं आणि हे तिघं डिस्क्वालिफाईड झाले. त्याच्यामध्ये आपली मित्राची पत्नी होती कविता चव्हाण, हे खाली एक सदस्य राहतात बोस्त्याव गिरगोल डिसोजा, मला त्याचं नातं पण नाही सोडायचं, आणि अमर चाफे यांना डिस्क्वालिफाईड करण्यात आलं. ते रिझन सांगून या जावेद शेखनी अर्ज केला तिघांना मिळून की त्यांना डिस्क्वालिफाईड केल्या, उद्या आमचीही बारी येईल तर आम्हाला कमिटीवरती राहायचं ना, आम्ही आमचा राजीनामा देतोय. हा सब्जेक्ट आणि हे सेंटेन्स म्हणजे हे वाक्य आम्हाला पटलं नाही, आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. आणि संजय मोहिते जे आमचे सचिव होते क्रांतीसूर्याच्या थ्रू आले होते भूखंडाच्या लोकांचं नेतृत्व करायला, त्यांनीही म्हटलं की नाही यांचा राजीनामा चुकीच्या पद्धतीने आला आहे, सेक्रेटरीला तिथं ॲसिस्टंट रजिस्टरला देऊ शकत नाही, त्यांनी मॅनेजिंग कमिटीला द्यायला पाहिजे होतं. आणि त्यांची सही आहे आमच्या पत्रकावर जे ॲसिस्टंट रजिस्टरला मारलेले आम्ही, की आमचे 3 लोकांना तुम्ही डिस्क्वालिफाईड केलं आहे आणि त्याच्यातला एक जण मृत्यू पावलेला आहे भागुराम सोनू मोरे. या 4घांची जागा कॉप करण्यासाठी लवकरात लवकर अधिकारी नेमून हा प्रोसेस ऑन करा. तर ते न करता त्याला स्थगिती दिली आणि आता मला वाटतं 17 नोव्हेंबरला आमच्या संजय मोहितेचा राजीनामा आला आणि ज्या संजय सकपाल हे क्रांतीसूर्याच्या इथं आल्या होत्या आपल्या, त्यांचं सक्सेशन वारस ट्रान्सफर आमच्या सत्यमेव जयते पॅनलनी खर्च करून केला. जो खर्च लागला तो आम्ही केला, धावपळ आम्ही केली, त्यांची सक्सेशन आणून दिलं, तिला आमच्या ह्याच्यामध्ये कमिटीचा भाग बनवला, तिला निवडून आणलं. आणि जेव्हा संजय मोहितेला आम्ही सेक्रेटरी केलं तेव्हा ह्यांच्या आपसातच वाद चाललेला. मला आनंद रुकेचा फोन होता, महेंद्र जयस्वालचा फोन होता, त्यांचे व्यवस्थापक जे काय त्यांचं सांभाळतात कारभार ते पवार राहुल पवार यांचा फोन आला, अरे अमर चाफेला सेक्रेटरी बनवू नका, तुम्ही संजय मोहितेला बनवा. ह्यांच्या आपसातच वाद. तर आम्ही संजय मोहितेला सेक्रेटरी बनवला. का तर लोकांचं भूखंडावरती लोकांचं नेतृत्व करेल. हमेशा त्याला बोलायचो जा तू बसनं उतरलास विकासकाच्या इथं जा, आपल्या लोकांची कामकाज काय होतंय काय नाही त्याची चौकशी कर. पण त्यांनी केलं नाही. आज 26 महिन्यामध्ये हा डेव्हलपमेंट करार म्हणजे विकास करार आम्ही करून घेतला, त्याच्यामध्ये सर्वांचं हित राखलेलं आहे. तुम्हाला वाटेल खोटं आहे, काहीतरी पेपर उचलून दाखवतोय. सह्याचं कुठे आहेत, सह्या केलेलं कुठे आहे. कारण आपण खोटी भाषा करत नाही. जे काय आजपर्यंत सत्याने चालत आलो आहे पुढेही सत्याने चालणार. लागले. पहिला तर हे आपले अध्यक्ष सचिव सेक्रेटरी आणि त्यांच्यासोबत विकासकाचे CEO हरचंद्रा याचा फोटो आहे सही केलेला. त्याच्यानंतरही आपले 18 सदस्य जे निवडून आलेले त्यांच्या सह्या आहेत. आणि हा पुरा एवढा अधिकार तुमच्या भवितव्याचा तुमच्या अधिकाराची ह्याच्यामध्ये नोंद आहे. म्हणजे आपल्या कुठेही झोपडीधारक याच्याशी विश्वासघात होणार नाही ह्या डेव्हलपरच्या थ्रू.
त्यांना याच्यामध्ये बांधलं आहे. 1995 आणि 98ला हे काम आंबेडकर सोसायटीच्या कमिटीने करायला पाहिजे होतं. आज जर त्यांनी केलं असतं तर आज आपण इथं बेघर राहिलो नसतो. 5 वर्षात आपला डेव्हलपमेंट झाला असता. आज त्या गोष्टीला 30 वर्ष झाली, आपला डेव्हलपमेंट नाही झाला. हे करायचं कारण की आपल्या लोकांना कुठंतरी फसगत झाली नाही पाहिजे म्हणून त्यांचे अधिकार ह्याच्यात जपलेले आहेत. संजय मोहिते मध्यंतरी गेल्या महिन्यात एवढा विश्वासू आम्हाला वाटला नाही, जिथं आपल्याला लोकांची कामं करायची आहे, लोकांची कामं त्याच्याही तोंडातनं हेच ऐकायला भेटलं, अरे बिल्डरकडनं आपल्याला कधी चालू होणार आहे. जे स्पष्ट आहे ते बोलतोय. जे लोकांचं नेतृत्व करायला पाहिजे तो संजय मोहिते बोलतो आपल्याला कधी चालू करायचं आहे. जर आपल्याला जर चालू केलं तर लोकांचं काय? तर ह्या लेटरमध्ये लोकांचे 9 करोड 20 लाख रुपये आपण विकासकाकडनं मागून घेतले, त्यांनी लिहून दिलेलं आहे. या 9 करोड 20 लाखामध्ये आपल्या लोकांचा मेंटेनन्स कमी होणार आहे. उद्या आपण नवीन बिल्डिंगमध्ये गेलो तर आपल्याला 1,500-2 हजार रुपये मेंटेनन्स होणार. आपण बोलतोय की आपल्याला मेंटेनन्स इथे भरता येत नाही, आपला 220 रुपये नाही भरू शकत. ते म्हणून आपण हे 9 करोड 20 लाख आपण बिल्डरकडनं मागितलेलं आहे. आज दुसरा तिसरा कोण असता तर तो काय बोलला असता, हे 9 करोड 20 लाख आम्हाला दे, लोकांना मरून दे, हे बोलला असता. तर हे 9 करोड 20 लाख आहे ना सर्वांच्या नजरेत आलेलं आहे. हे 9 करोड 20 लाख जिथून आपल्या कमिटीमध्ये का नाही वाटले? हे 9 करोड 20 लाख हे तुमच्या अधिकाराचे आहेत आणि हे 9 करोड 20 लाखामध्ये तुमचा मेंटेनन्स होणार आहे. मी भूखंडावरच्या लोकांना सांगतो, जो आपल्यामध्ये आलेला संजय मोहिते सेक्रेटरी त्यांनी लोकांचा विश्वासघात केला. आपली जी मेजॉरिटी होती ती जावेद शेख मुलं नाही तुटली, तर संजय मोहिते आणि स्नेहल सकपाल मुलं तुटली, जी क्रांतीसूर्याची इथं बनवून आणलेली. आणि जितूला कसं पाडायचं याची मीटिंग क्रांतीसूर्याचे आनंद रुके, संजय मोहिते, त्या व्यायामशालेमध्ये आमच्यातनं 2 गेलेले ते, आणि आमचा जो प्रवक्ता होता पहिलाचा तो, मीटिंग चाललेली जितूला कसं पाडायचं. तर कसं पाडायचं? पहिला तिघांनी राजीनामा दिलाय, थोड्या टायमाने तुम्ही राजीनामा द्या. ह्या दोघांनी जसा राजीनामा दिला 18 नोव्हेंबरला परिवर्तन पॅनलचं लेटर गेलं की यांची संस्था बरखास्त करा, कमिटी बरखास्त करा. त्या बाईंनी 3 नोव्हेंबरच्या लेटरवर आमची नोंद नाही घेतली आणि यांच्या 18 नोव्हेंबरच्या लेटरवर सेटअप करून मॅनेज होऊन आमची कमिटी बरखास्त व्हावी म्हणून हेअरिंग लावली. क्लोज फॉर ऑर्डर आहे. आणि हां, कायद्यात आम्ही बसत नाही. 9 म्हणजे 18 मधले 9 म्हणजे मेजॉरिटी नाही. 3 तारखेला आमच्याकडे 14ची मेजॉरिटी होती आणि जेव्हा 18 तारखेला ह्यांचा अर्ज पडला तेव्हा 9 लोकांची मेजॉरिटी होती. पण जर 3 तारखेचं लेटर नोंदीत घेतलं तर आम्ही 14 अजून आहोत. पण आमची दाद न घेता तिने परिवर्तन पॅनलची दाद घेतली आणि हेअरिंग लावली. ह्यांचा इथं प्रचार चालू झाला की जितेंद्र जाधव व त्याच्या कमिटी बरखास्त झालेली आहे, अभी हमारी सत्ता आएगी, अभी जितेंद्र यादव को सब पेपर हमको देना पडेगा. हे कायद्याने लढले तर ह्यांना एवढी अक्कल नाही. जर उद्या या कमिटीचं डिस्क्वालिफिकेशन झालं, हिला बरखास्त केली, तर पहिला तर असिस्टंट रजिस्टर ॲडमिनिस्ट्रेटर नेमणार, इथे प्रशासक नेमणार. मग तो प्रशासक मतदारांची, पात्र सभासदांची, रहिवाशांची नोंद घेईल, सर्व पेपर चेक करेल आणि जी कमिटी निवडून येईल, जी इलेक्शन आता घडवेल, ही संध्या बावनकुळे ही इलेक्शन लढवेल, तेव्हा जे निवडून येतील त्यांच्या हातामध्ये तो दफ्तर देतील. तर हे पहिल्याच आपले खयाली पुलाव पकवायला लागलेत की आता दफ्तर आमच्या हातात भेटेल. तसं काय नसतं आणि आम्ही त्या गोष्टीला तयार आहोत. आमची कमिटी बरखास्त झाली, आम्हाला काय फरक नाही, पुन्हा इलेक्शन लागून दे, आम्ही पुन्हा उभे राहू. हे कट्टर 9 लोक आपले आहेत. यांनी कधी पैशाचा व्यवहार आम्हाला पैसे पाहिजे असं कधीच सांगितलं नाही. एक कुरील साहेब बोलले, जो कमिटी को देता वो पैसा अपन नहीं लेगा, अपना पैसा कमिटी की लोगों की पात्रता आने में लगाओ. हे कुरील साहेब बोललेले आहेत. त्यांनी कधी पैशाचा व्यवहार नाही, त्याच्या मनात ये लोगों की पात्रता आनी चाहिए, डेवलपमेंट होना चाहिए. ये म्हणाले जीतू भाई हर कमिटी को मिलता है, लेकिन अपना पैसा अपन नहीं लेगा, अपना पैसा लोगों की पात्रता आने में लगाओ. आता हे प्रकाश तांबे मगाशी म्हणून गेले
काय छाननी प्रत आपलं हे सर्टिफाईड कॉपी काढायच्या होत्या 2000 पावतीच्या. काय लोक इथं बसले त्यांनी दिलेलं आहे, पण या सर्टिफाईड कॉपीचे ते घ्यायला लागतात ते 26 रुपये पण त्यांनी भरले आणि आज 3500 रुपये पण आहे ना ती पावती काढण्यासाठी त्यांनी खिशातनं भरले, पण आपल्याकडनं मागितलं नाही. तो काय म्हणाला, आपल्या लोकांची कामं आहेत रे, होऊन दे, एवढा उद्धार मनाचा आहे. आणि लोकांचं काय कामं करायची असतील ना तर लोकांसारखे 10 लाख 5 लाख 15 लाख मागत नाही. हा बोलतो 5 लाख सामने वाले ने मांगा है, मैं 2 लाख में करके देता हूँ, मैं 3 लाख में करके देता हूँ. का तर आपली माणसं हवीत आणि ते आपल्याबरोबर हवीत म्हणून हे त्याचं कार्य आहे. दुसरी गोष्ट, हा संजय मोहिते आहे, मला तर आता बारबार त्याला टोचावं लागेल, कारण त्याच्यामुळं हा आपल्या लोकांबरोबर विश्वासघात झाला. आज आपण 2028पर्यंत कार्यरत होतो, तर त्याच्या या चुकीमुळं ही कमिटी बरखास्त होणार, याचं इलेक्शन लागणार. निकाल काही लागो पुढे, आम्ही जिंकू या ते जिंकतील. हा जितेंद्र जाधव, आमचे तुमच्यामधले समर्थक, इथं उभे राहिलेले समर्थक, जे वैभव मोरेला जुमानले नाही ते अशा सोम्या गोम्याला काय जुमानतील? हा, हे आमच्या जोडीला आले, आमच्याबरोबर खाल्ले, आमच्याबरोबर पिल्ले, आमच्या काळजात घुसले आणि आमचं कालीज काढून घेऊन गेले. पाठीत खंजीर खूप असला, लोक पुढनं कालीज काढतात, ह्यांनी मागणं कालीज काढलं. त्यांना हे नाही माहिती आम्ही पण शिवराय भीमरायचे औलाद आहोत. तुम्ही कितीही कट रचा, काही करा, पण एक ना एक दिवस येतो, तो भोगावाच लागतो. ते लोकांना काय सांगतात त्यांच्या समाज बांधवांना की जितू भैया लोक के खिलाफ बोलताय. नाही, मी 2 भावांच्या विरोधात बोलतो, राकेश मिश्रा आणि राजेश मिश्रा. त्यांनी माझ्यावर मैत्री केली, माझ्या काळजात घुसले, माझ्या काळजात घुसून माझं कालीज काढून घेऊन गेले, माझी माणसं तोडली. आताही त्यांनी तेच केलं, आमच्या कमिटीमधल्या माणसाला लालच देऊन तोडलं आणि ही कमिटी बरखास्त करण्याच्या मार्गावर आणली. त्याचा धडा त्याला मिळणार आणि ते तुमच्या थ्रू भेटणार. आता ही ताई आहे, हिने उभं राहावं. मी अविनाश खोतच्या पत्नीला बोलतो उभं राहा, मी मुद्दामून हिला बोलतो उभं राहा. हिने 2022मध्ये एक आम्हाला अर्ज दिला होता की माझं या रोडवर दुकान होतं, माझ्या नवऱ्याने विकलं, पण त्याच्यात आमचा काय अधिकार राहिला नाही. आज आमचं नुकसान झालं, माझ्या मागं 2 मुलं आहेत, त्यांना त्याचा अधिकार भेटला पाहिजे म्हणून मी अर्ज देते. तिने वकिलाकडनं आणलेला अर्ज. हाच राजेश मिश्रा काय हिला बोलला, तू सांग बाय काय बोलला, विसरलीस? हेच बोलला ना, तूने तो बेचा है, तेरे को अधिकार क्या है अर्जी करने का? का त्या बाईला अधिकार नाही? तिचं लेटर घेऊन नाही दिला आम्हाला त्यांनी, माहिती आहे ना तुला ही बात? खोटं बोलतोय का मी? लोकांना समजून दे ना. या अशा यांच्या दादागिरी चाललेल्या. पॅनलची लोक कामं करत होती तर बस बाय पॅनलच्या लोकांना बोलायचं, अरे ये मोहित शेख इधर नहीं मांगता है, ये साला पावती का काम करता है, ये आपने इधर नहीं मांगता है. का? त्यांच्या हातातनं ते पावतीचं काम गेलं ना. अरे तो संदीप छवाला नाही मागताय, अरे त्यांचं ऑफिस आहे, या बिल्डिंगचं ऑफिस आहे, आपल्याला टेम्पररी दिलेलं आहे आणि तिथं तुमचं राज्य चाललं आहे, हा ऑफिसमध्ये नको, तो ऑफिसमध्ये नको. जागा आपली नाही, ऑफिस विश्वरत्नाला टेम्पररी बेसिसवर दिलेलं आहे, तर तिथं हा नको, तो नको. आणि नंतर यांच्यात तोडामतोडीचं कार्य चालू झालं. SRA प्राधिकरणामध्ये एक दिवस डिसेंबर महिन्यामध्ये त्याला बोललो मी, राकेश आज के बाद तू तेरा दे, हम लोग हमारा देखेगा. आणि ते आपल्यामधले काय लोक घेऊन गेले. मी आत्ताही बोलतो, माझ्या समाज बांधवांबद्दल मला काही बोलायचं नाही, मला या 2 भावांबद्दलच बोलायचं. माझा वाद या 2 भावांबद्दल आहे. हे मनुवादी हे बोलले, हे दोघंच मनुवादी या भूखंडावर आहेत. बाकी जे मित्रमंडळी आहेत, जे UP बिहारची लोक आहेत, त्यांच्याबद्दल मला काही विरोध नाही. आजही माझ्याबरोबर आहेत ना VP बिहारवाले, अनिल जसवार आहे ना, ओ मल्ला भाई को उठाओ, वो अशोक है, भागवत जी खड़ा हो जाओ. ये UP बिहार वालेच आहेत ना, अजून आहेत 3-4-5 लोग आहे ना अपने में. हे बघा, ये UP बिहार वाले, हा बघा इथं आहे ना. मला यांच्याशी वाद नाही ना, हे माझे आहेत, या भूखंडावर लहानाचे मोठे झालेले आहेत. माझा त्यांच्याशी वाद नाही, माझा आजही वाद आहे. राकेश मिश्रा
राजेश मिश्रा यांनी जेव्हा आम्ही यांना चॅलेंज केलं होतं यांच्या पात्रतेला, तेव्हा लता माणिक, अरुण चव्हाण, त्याच्यानंतर आशिफ शेख, तानाजी जाधव यांची नावं होती. एकदा आशिफ भाई माझ्या घरी आला, मला बोलला, जीतू भाई मेरे को एक केस में फाइट नहीं करने का है, मेरे को पीछे लेने का है क्योंकि मेरे भाई लोग मेरे को चिल्ला रहे हैं. बोला ठीक आहे भाई, तू पीछे ले. त्यांनी पाठी घेतला, अरुणबाईंनी पण मागे घेतला. पण आज त्या 2 दिवस अगोदर मला वाटतं माझी वहिनी तिथं वडापावची दुकान लावते, तिला जाऊन बोलायला लागला आशिफचा भाऊ, अरे तुम्हारे देवर ने मेरे भाई को पीछे लेने लगाया. त्याचा स्वतः भाऊ माझ्याकडे आलेला, त्यांनी मागं घ्यायला लावला, मागं घेतली त्यांनी. त्यांनी आमच्या 2 भावांना त्यांनी टार्गेट केलं होतं. आमचं तर सर्वेमध्ये घर आहे, टेबल सर्वेमध्ये विवेकचं आणि माझं घर आहे, 100 मीटरचं अंतर आहे. त्याचंही लाईट बिल आहे, माझंही लाईट बिल आहे, त्याची सर्वे पावती आहे, माझीही सर्वे पावती आहे. इलेक्शनमध्ये दोघांचा रोल आहे. मला या 2 भावांचा रोल बघायचा आहे. त्यांच्या वडिलांचं एकच घर होतं श्रीकांत मिश्राचं. त्या श्रीकांत मिश्राच्या ह्या साईडला, श्रीकांत मिश्राच्या दुसऱ्या साईडला, श्रीकांत मिश्राच्या मागं, श्रीकांत मिश्राच्या पुढे या दोघांची घरं दाखवा. तिकडची लोक बोलतात त्यांचं घर एकच होतं. मग या 2 भावांची पात्रता, 76चा जन्म आणि 85च्या EP रोलमध्ये त्यांनी वोटिंग केले. किती जणांना पटतं? 9 वर्षाच्या वयामध्ये कुणाला मतदानाचा अधिकार भेटतो का? भेटतो. त्या बेसवर हा पात्र झालाय. आपण बोललो जाऊन दे, चल. आमच्यातले 2 जाणार होते त्या केसमध्ये, कविता चव्हाण आणि जावेद शेख. बोला जाऊन दे, कॉम्प्रो होऊन दे, 9 लोक येतात ना, येऊन दे, जाऊन दे, आपल्याला वाद नको. तरीही यांची मस्ती, तुम्ही गप कसं बसणार? यांनी आज खाजवलं तर मी सालपाट काढणार, मी आज ना उद्या सालपाट काढणार. मी वाट बघेल त्या सालपाट काढायची, मी एकदाच सालपाट काढेन मी. एसआरएमध्ये तर मगाशी बोलले नाही, वाद झाला, तारीख चालले, भार एक खिदलतात आपल्या बायकांसारखे. मी त्यांना एकच शब्द बोलला, अरे किन्नरसारखे काय हसताय. मी तो शब्द नाही वापरत पुन्हा, कारण एवढे लोक बसले, चांगलं नाही वाटत. तर त्याच्यातलं नंतर तो वकिलावर उभा होता राकेश मिश्रा, या ऐसे ही जाहिल आहे. त्याला मी बोललो, जाहिल किसको बोला, तेरे को नहीं बोला, झगडा क्यों करता? झगडा बोला, हा झगडा करणे काय, कॅमेरे लागलेत, करायचा आहे झगडा, तू मला जाहिल का बोललास? हे शब्द त्यांच्या लोकांना नाही सांगत, मैंने उसको जाहिल बोला. एखाद्याला जाहिल बोलला तर तो सहन करेल का? त्याचं उत्तर तर देणारच ना तो. ते उत्तर दिलं मी त्याला. वाद झाला, पोलीस स्टेशनला यांचे 2 अगोदर पोचलेले, कंप्लेंट या निर्मलनगर पोलीस स्टेशनला. मागोमाग आमचे निनाद यादव गेले, त्याची पहिला कंप्लेंट घेण्यात आली, मग यांची कंप्लेंट घेण्यात आली. यांनी कंप्लेंट काय केली, जिथून आम्हाला शिव्या घातल्या, नको तसेच धमक्या दिल्या. मान्य आहे, कॅमेरा आहे ना, मी अंगावर गेलो, जर मला कोण जाहील बोलेल तर मी त्याला समोरच्याला सोडणार नाही. मग कॅमेरे लागले असो या काही असो, मी भिडणार. मग काय त्याचं व्हायचं ते होऊ दे. मी माझ्या लोकांच्या हितासाठी भांडतोय, आणि हे भांडत असताना जर कोणी मला चुकीच्या मार्गाने टोचायचं काम केलं तर त्याला मी सोडणार नाही. मी त्याला उत्तर तर पक्क देणार. त्या लोकांनी आमच्या 2022ला अपात्र लोकांच्या फायली टाकल्या, त्याच्यातल्या 17 फायली बाहेर काढल्या एसआरएत पैसे दाबून, आणि त्यांची पात्रता आणली. आम्ही जी कामं केलेली आहेत, आता 45 लोक आपले आहेत, 50 लोक आपले आहेत, त्यांची आज ना उद्या रिमांड बॅक होतील 304 मधले, तेव्हा त्यांची पात्रता येणारच आहे. मी 304 मधल्या लोकांना सांगतो, भूखंडावरच्या, मी हे नाही बोलत 304 लोकांची पात्रता होतील. मी आजही सांगतो त्याच्यातले 90 ते 100 लोक पात्र होऊ शकतात, असे त्यांचे डॉक्युमेंट आहे. पण हे लोक काय सांगतात, अरे 2014 2015 हम लोग पात्र करेंगे, हमारे पास आओ. त्यांच्या बापांनी ठेवलाय का अधिकार? का? ह्या दोघांची पात्रता आणणार, त्यांचं एक पात्रवट आपल्याला भेटेल. पात्र करायचं कुणाला आहे? पण जोपर्यंत इलेक्शन आहे तोपर्यंत यांचा वापर तर करू, तेच चाललंय खाली. जेव्हा मिटिंगी लावतात, जेव्हा भोजन ठेवतात, त्यांचे 40 ते 50 लोक. मला अभिमान आहे की आपल्यावर विश्वास ठेवून एवढी लोक आलेत. मी तुमचे हात जोडून आभार मानतो.
आम्ही त्या फायली काढल्या अपात्रामधल्या, त्यांचे पेपर जोडले. या 2-4 दिवस आमची लोकांना फोन करतात, बाबा तुझं लाईट बिल आण, तुझं 2000ची पावती आण. 2000ची पावती नाही तर आपण त्यांच्या पावत्यासाठी अर्ज करून त्यांच्या पावत्या काढतोय. तर प्रकाश तामिनीमध्ये पैसे भरले. आता तक्षशिला मित्रमंडळ यांचे लाईट बिल मॅच नाही करत तर त्यांना अपात्र ठरवलं आहे. सबीना फन्सेका हिचे पेपर मागवले, तिच्या मुलीची ID मागवले, तिचे आयडेंटिटी कार्ड नाही, सबीना कोण होती, तिचं काय स्टेटस आहे ते नाही म्हणून तिला पेंडिंग ठेवलेलं आहे. चंद्रकांत लक्ष्मण जाधव त्याचं लाईट बिल मॅच नाही होत पण त्याच्याकडे सर्व पावती आहे, त्याच्यासाठी आपले वकील फाईट करतात. ते आज ना उद्या पात्र, हे सर्वच पात्र होणारे आहेत आणि पात्र होणार. वसंत बाबू पवार यांचं लाईट बिल थोडं मॅच नाही होत, त्यांचीही पात्रता होणार, त्यांच्याकडे सर्व पावती आहे. त्याच्यानंतर हे मी नावं घेतो, ही माणसं चोरणार. हा हे आज माहिती पडलं नाही पात्र झाले, त्यांच्या घरी पोचणार, अरे तू आमचा आहे, हे चोरणार आमची माणसं. मी मुद्दामून डिक्लेअर करतोय, साले चोरा तुम्ही, तुमचं कामच आहे चोरी करायचं. कल्पना सदाशिव सावंत यांना पेंडिंग ठेवलेलं आहे, त्यांची पात्रता होणार. प्रवीणा रामदास रुके, त्यांच्या घरातनं कोण आलं इथं? प्रवीणा रामदास रुकेच्या घरातनं कोण आलं इथं? तिच्यासाठी धावपळ करतोय आम्ही. कालच अजितने काय पेपर आणून दिले, त्याच्या पण 2000 पावतीचा आम्ही अर्ज केला, ती पात्र झालेली आहे. 30 वर्षात ती पात्र झालेली आहे. 30 वर्ष तिची पात्रता नव्हती, 30 वर्षात तिची पात्रता झालेली आहे. रघुनाथ शंकर खैरे, रेश्मा रघुनाथ खैरे, हिच्या मुलाला आम्ही किती दिवस बोलत होतो की लाईटीचं बिल दे, लाईटीचं बिल दे, नाही दिलं तर सर्वे पावती आमच्याकडे होती, लेटेस्ट लाईट बिल, त्या सर्वे पावती जोडून त्या रघुनाथ खैरेची पात्रता आम्ही आणलेली आहे. त्याचा भाव आमचा विरोधक आणि हाही आमचा विरोधकच आहे वाटतं, पण आम्ही हा भेदभाव नाही ठेवला की विरोधक आहे तर त्याची पात्रता नाही आणणार. रघुनाथ शंकर खैरेची पात्रता आम्ही आणली. तुम्ही किती कॉल केले त्याला पोराला? हे त्या अंडेवाल्याला फोन मारायचे, तो बोलायचा जाऊ नको, त्याची पात्रता आणली. सुनंदा शंकर भुवड हिचीही पात्रता येणार आहे. पुष्पा बलिराम मोरे हिच्या पोराचं नाव दाखवते कधी कधी, तिची पात्रता येणार आहे. आपल्याला डिक्लेरेशन मागितलेलं आहे. मिलिंद तुकाराम जाधवची पात्रता येणार आहे. श्रीधर शिवराम हाटेचं कोण आहे इथं? तुझ्या बापाची पात्रता झालेली आहे. 30 वर्षांनी तुझ्या बापाची पात्रता झालेली आहे. आता त्या ताईला किती दिवस आम्ही मागं लागले, ते उठून गेली. बाबा हे लाईट बिल दे, तुझी सर्व पावती नसेल तर नंबर माझ्याकडे आहे, मी तुझी पावती आणून देतो. तिला पावती आणली, अर्ज केला, काढली पावती. त्यांनी तिच्या मुलींनी जाऊन पावती आणली 26 रुपयामध्ये. लोक एका पावतीचे 4-4, 5-5 लाख घेतात, आम्ही फुकट दिली. भागवत शंकर खैरेची पात्रता आली. हां, ती नाही इथे. त्याच्यानंतर अवैन्नातुल्ला जैरुनिसा हिची पात्रता येणार आहे. आणि या सगळ्या पात्रता येणार आहे, मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी माणसं चोरावी, मी मुद्दामून नावं घेतोय. मंगेश शंकर गायकवाडची पात्रता येणार आहे. शत्रुघ्न भिगुराम कदम ह्याची पात्रता येणार आहे, ह्याचे पेपर आम्ही दिलेत आहेत तिथे. सुरेश सीताराम पवार यांची पात्रता येणार आहे. त्याच्यानंतर आनंद बांबू मोरे, अमोल कांबळे ह्याची पात्रता येणार आहे. हसमुख सोमाबाई पटेल यांना अपात्र ठरवलं. कारण त्या शलीनाला ही लोक दररोज कॉल करत होते, बाई ये इथं, तुझे पेपर दे, काय पेपर मॅच नाही दिलं. कारण तिच्या घरावर जो लाईटीचं बिल दिसतोय तो धनंजय कांबळेचं दिसतोय म्हणून हिला अपात्र ठरवलं. तिने खरेदी विक्रीचा पेपर दाखवला असता या काय दाखवला असता तिची पात्रता झाली असती. तिला बोलून बोलून आपली लोक ठगली. त्याच्यानंतर आहे विनायक गणपत कांबळे, अरे तिची पण पात्रता होणार आहे. कुठं आहे? हां, तिची पात्रता होणार आहे. सुब्रता निशा रजा मोहम्मद हिची पात्रता होणार आहे.
त्याच्यानंतर सलमा नुरुद्दीन राजापूरकर, हिचा मुलगा आमच्या विरोधात, पण तिच्या आईची पात्रतेसाठी आम्ही धावतोय, तिची पात्रता येणार आहे. आम्ही आता तुम्हाला एवढ्या लोकांची नावं सांगितली. वैशाली विष्णू कदम हिची फाईल टाकलेली आहे आम्ही. त्याच्यानंतर आदेश गणेश पवार यांना बोलवलं, त्यांच्या बिचाऱ्यांकडं पेपर नाही पण ॲनेक्शरमध्ये नाव आहे. सविता सदानंद जाधव, तिचे मुलगा वगैरे त्यांनी आले, त्याची पण फाईल आम्ही टाकलेली आहे, त्याचीही पात्रता येणार. त्याची पावती नव्हती भेटत, आम्ही त्याला नंबर दिला, लगेच रात्री त्याच्या आईने शोधून त्याच्याकडे दिली पावती, आहे ना, तुम्ही शोधली ना, आम्ही ती SRH सबमिट केलेली आहे. 4-5 नावं आहेत त्याच्यात. अब्दुल गफूर चौधरी आहे, शशिकांत रामदास धोत्रे, हा पेपर आणून दिला होता तो तिथंच राहिला. इस्त्याक शेख आहे, अब्दुल गफूर त्याचं दुकान आहे, अशा लोकांची नावं आहेत. त्याच्यानंतर या फाईली आम्ही दिलेल्या आहेत पात्रतेसाठी. आजी हे लोक आहे, ह्याच्यामधले कोण कोण पात्रता होणार आहे ते सांगतो. अजिंक्य धर्मदिन यादव याची हिअरिंग झालेली आहे, तो पात्र ठरणार आहे. अनिल पांडुरंग जाधव पात्र ठरणार आहे. अंकुश शंकर मोहिते पात्र ठरणार आहे. बालकृष्ण सकाराम मर्चंडे पात्र ठरणार आहे. रेश्मा रवींद्र पवार पात्र ठरणार आहे. सुब्रमणी वादू वेल्लू ह्याच्यासाठी आपला वकील फाईट करतोय, कारण त्याच्या भावाबरोबर लिंक दाखवली जाते, पण तो पात्र होणार. प्रभाकर गॅब्रियल बंडी याच्या आजीबरोबर लिंक दाखवली जाते, तो पण पात्र होणार, बापाबरोबर लिंक दाखवली जाते. त्याच्यानंतर प्रशांत रामदास रुके यांचे पेपर मॅच नाही होत, पण त्यांच्यासाठी आम्ही फाईट करतोय. त्याच्यानंतर नंदकुमार बाबाजी जाधव हे पात्र होणार आहेत. रेखा प्रकाश मोरे पात्र होणार आहे. अजित रामदास रुके यांचे पण पेपर आहेत, पण त्यांचा काय थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, तो सॉल्व होईल. संगीता मनोहर नागे ही पात्र ठरणार आहे. संजय रखमाजी धोत्रे हे पात्र ठरणार आहे. राजेश पॅरेलाल जयस्वाल हाही पात्र ठरेल, त्याचे पेपर आहेत. त्याच्यात सुदाम गायकवाड ह्याचेही पेपर आहेत, ते चेक करतील. हा संजय मोहितेचा भाव विवेक भिकू मोहिते आपल्या भावाचं नुकसान करून इथून गेला. त्याच्या भावाला साला घर भेटला असतं तर त्यांनी विकासकाशी बोलणी केली असती. त्याचं नुकसान करू, भावाचा नाही राहिला, पैशाचा राहिला. माझं काय, आपल्याला काय भेटणार आहे, हे 9 करोड पाहिजे त्यांना. शुभांगी शैलेंद्र जाधव ही पात्र ठरणार आहे. मंदा शरद गमरी इथं बसली, ही पात्र ठरणार आहे. समजलं, हे तिथून रिमांड बॅक करणार आम्ही आणि ह्यांची पात्रता आणणार आम्ही, कारण त्या 50 फायलीमध्ये नाहीतरी 30 लोक पात्र होणार आहेत. ही कामं आहेत आमची, पण आम्ही ओरडून सांगत नाही. हे बोलायला लागले ना, आम्ही 17 लोक की पात्रताला आहे, 17 लोक की, म्हणून आम्हाला बोलायला लागलं. पण आणणार आम्ही यांची पात्रता, आणि ते विकासकाबरोबर चाललेला आहे आमचा वाद, आणि तो करणार. विकासक पात्र करणार आहे, अशातली भाग नाही, आम्ही सर्वांची पात्रता आणणार आहे. अरे भरपूर तुम्हाला ॲग्रीमेंट दाखवलं, त्याचं रायटिंग दाखवलं, सर्व काय, या सर्व लोकांची पात्रता करूनच लोकांचं शिफ्टिंग चालू करू आणि त्याचा डेव्हलपमेंट करू. आम्ही असलो कमिटीवर या नसलो तरी आपल्या सर्व भूमिपुत्रांसाठी आम्ही झटून त्यांचा अधिकार बिल्डरकडनं हक्काने घेऊ. कारण वैभव मोरे असताना त्याला जुमानलं नाही, तर हे 2 लोक काय आहेत, हे काय करतात, पिन मारतात आणि पहिला जाऊन पोलीस कंप्लेंट करतात. मी तर त्यांना आव्हान देतो, मी या रस्त्यावर उभा राहतो, तुम्ही या, तुम्ही 2 हात करा, मी 2 हात करतो, पण पोलीस स्टेशनची पायरी चढू नका. या तर मी मार खाल्या, तुम्ही मार खा, पण हे एकदाचं काय ते संपवून द्या. माझं तर ते धोरण आहे, एकदाचं काय ते संपवून द्या. हे वार पिना मारायच्या, आमची पण पोरं मोठी झालेली आहेत, आम्हाला त्याच काळामध्ये तुम्हाला ढकलायचं आहे का? मध्ये भूखंडावर हे झालं, माझा मुलगा एअरक्राफ्ट इंजिनियर आहे, बिल्डरच्या पैशावर यांनी बनवलं, मी भिकारी आहे. आज आता दुसऱ्या मुलाला मी पायलट बनवणार आहे, तेव्हा पण बोलतील बिल्डरच्या पैशावर बनवलं. अरे मी करून ठेवलं माझ्या मुलांसाठी, अजून माझ्या प्रॉपर्टीचं काय नाही झालं,
ही व्यक्ती इथं उपस्थित आहे. मला वाटतं किशोर मोरे पण तिथं बिल्डरच्या इथं होते, आमचे ॲडव्होकेट होते लाने. 2019ला माझ्या फाईलसाठी बोलवलं, जितू तुम्हाला क्या है हो बताओ, श्रीमालीच्या ऑफिसमध्ये, बरोबर आहे. मग तिथे बोलला तुझी फाईल काय दाखव, तुझं त्या परिवाराचं आहे, आम्ही देतो. पर मैं बिल्डिंग के 148 को नहीं पहचानता हूँ, शिफ्टिंग वाले के लोगों को नहीं पहचानता हूँ, मैं 602 को पहचानता हूँ, भूखंड का कोई भी लोगों को पहचानता नहीं. मी माझी फाईल बंद केली, पाठी टाकली माझ्या बॅगेत. मी बोललो पहिला 148 का क्या होएगा वो बता, भूखंड के लोगों का क्या होएगा वो बता, शिफ्टिंग वाले लोगों का क्या होएगा वो बता, और मेंबर लोगों का क्या होएगा वो बता. मी माझं नाही करून घेतलं. त्याविषयी मला करोडो भेटले असते, पण मी घेतले नाही. मी काय बोललो, लोकांचं पहिलं काय ते सांग. तिथे ह्यांचाच दोघांचा एक भाव होता, प्रेम मिश्रा बसलेला. तो बोला तेरे जैसा आंबेडकर रोड पे पागल कोई भी नहीं, आज तेरे को संधि था तूने लिया नहीं. बोला आज मैं लेता था तो जो मेरे पे विश्वास डालते उनके साथ मेरा विश्वासघात होता था, क्योंकि उन लोग मेरे भरोसे पे है, तो उनका विश्वासघात करके मेरा प्रॉपर्टी नहीं होएगा तो भी चलेगा. आजपर्यंत माझ्या फाईल त्यांनी घेतलेली नाही आहे आणि मी त्याला कधी बोललो नाही माझ्या फाईलचं काय. मध्यंतरी तो ॲग्रीमेंट करून देणार होता, आता लेटरवर लिहून देतोय. बाबा ठीक आहे, लेटरवर लिहून दे, काय द्यायचं आहे ते दे, पण लेटरवर लिहून दे, पण आमच्या लोकांचं नुकसान करू नको. तो देतोय. पण एकच आहे, ज्यांची दुकानं पडलीत त्यांना जितेंद्र जाधव नको आहे. दुकानं म्हणजे काय, पात्रता करायची कामं, त्याच्यानंतर खरेदी विक्रीची कामं, त्याच्यानंतर भारचे PAP मधली कामं, त्यांच्याकडनं लाखोत पैसे घ्यायचे आणि आपल्या प्रकल्पात घुसवायचं आणि आपल्या भूमिपुत्राला भार काढायचं. अरे भारच्या लोकांना घरात घेतलं तर घरची लोकं भार होतील, ह्याची जाण ठेवा. म्हणून इथं उपस्थित बसलेल्या सर्वांना मला सांगायचं आहे, तुम्हाला घरचा व्यक्ती भला का भारचा व्यक्ती भला ते तुम्ही ठरवायचं आहे. त्याच्यानंतर मला इथं हे बसलेले तो बघा हात खाजवतोय, त्याची फाईल टाकलेली आहे. आपले प्रदीप शर्मा, त्यांची पात्रता येणार आहे. प्रदीप आहे, तुमका आवाज येणार आहे, भले तुमको त्यांच्या वडिलांची पण केस आहे. तर ते भाऊ जेव्हा एकत्र येतील सर्व त्यांच्या वडिलांची केसही पात्र होईल. त्यांचं दुकान आहे, वडिलांचं घर आहे, बसून त्या मॅटर्स सॉल्व्ह होतील. मग ही नादिरा इथं बसले बघा, ही काल्या बुरक्यामध्ये आहे, हिने पेपर दिलेत, हिची पात्रता येणार आहे. ह्या नादिरा लतीफ खानची पात्रता येणार आहे. आम्ही कामं करतोय आहे, नाही करत असं नाही. इथे मंगेश तांबे बसलेत, इथे जगन्नाथ जाधवची मुलगी बसले. त्या सर्वांचा सर्वे करून त्यांचा अधिकार देणार आहे आम्ही. ही कामं या 26 महिन्यात आपण केलेली आहेत. आणि लोक काय बोलतात की 26 महिन्यात यांनी काय केलं. अरे 26 महिन्यात तर पहिल्यांदा आमच्या लोकांना आम्ही सिक्युअर केलेलं आहे, सुरक्षित केलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी मेंटेनन्स फ्री मागून घेतला. या 9 करोड 20 लाखावर तुमचा डोला आहे. ते आता लोकांना समजलेलं आहे, कधी तुम्ही चोरू शकणार नाही. ना क्रांतीसूर्य चोरू शकणार, नाही लोक चोरू शकणार. हेच क्रांतीसूर्य माझ्या भूखंडावरची लोक इथं बसलेत म्हणून मी तुमच्या नजरेत टांगतोय. जेव्हा रुस्तमजी नव्हता तेव्हा लो ग्रुप होता, त्या लो ग्रुपचा फायनान्शियल स्क्रॅच झाला म्हणून आम्ही ॲम्बिट ग्रुपकडे गेलो, राजेंद्र शर्माकडे इथे कालिन्याला. आणि तिथे जो एजंट होता तो इथे विश्वास जाधव, त्याचा भाव आहे प्रदीप जाधव, त्याचा मित्र होता डॅनी करून, त्यांनी ती मीटिंग लावलेली. तो ॲम्बिट शर्माचा व्यक्ती काय म्हणाला माहिती आहे, जो डायरेक्टर होता तो क्रांतीसूर्य कोण आहे. इथे क्षीरसागर होते, त्यांनी म्हटलं यांचा आमच्या भूखंडाशी संबंध आहे, साधे रहिवासी आहेत, मालक आहेत आंबेडकर सोसाइटी. तेव्हा विश्वरत्न नव्हती. बोलता उन लोग मेरे पास आए थे, उनके साथ लोग थे, मीटिंग होने के बाद लोगों को लेके गए. सोडून आल्यानंतर हे तिघेजण कोणतरी तिथे आले, आम्हाला 7 करोड पाहिजे. ऐका दादा, आम्हाला 7 करोड पाहिजे. कसले, हे डेव्हलपमेंट करायचं. मग तुम्ही आम्हाला देणार काय, काय नाही, पुरा भूखंड आमच्यासोबत आहे. मग बिल्डिंगची लोकं, शिफ्टिंगची लोकं, मग तुम्ही करणार काय, बिल्डरचा कन्सेंट आणणार नाही. वो कन्सेंट आम्हाला लाने का काम नाही. मग आंबेडकर सोसायटीचं तरी कन्सेंट आणणार
नाही ते पण आमचं काम नाही. अरे मग तुम्ही आणणार काय? नाही, हम लोगों को लाया ना. 20-25 लोक घेऊन गेलेले. ते गेल्याच्या नंतर स्वतःचा व्यवहार, आम्हाला 7 करोड द्यायचं, या वकिलाचं तुला जे काय बघायचं आहे ते तू बघ. ही बोलली त्यांची. मला नांगडा करायसारखं भरपूर काय आहे, पण मला करायचं नाही. ह्या हिच्या आईला पण हे केलेलं आहे, पण मी तिचं नाव नाही घेत कारण त्या बिचाऱ्या घाबरतात. 55 लाखाचं नुकसान केलं आहे त्यांचं. गेल्या टायमाला पण ती बोलली, नंतर घाबरली. आता मध्यंतरी बिल्डरकडे आलेली तेव्हा पण ती बोलली की आमचे 55 लाख कसे घेतले, काय घेतले, पण तिचं नाव नाही घेत. वापस तिला धमकी देणार आणि नंतर नको ते शब्द वापरणार. त्याच्यापेक्षा तिचं नाव न घेतलेलं बरं. ती उसका 55 लाख रुपये लिया और आज बोलता है तेरे मर्द ने मेरे को फंसाया, मेरे को कुछ दिया ही नहीं. 3 लाख रुपया एग्रीमेंट किया है और बाकी कैश ला के दिया है उनको. और बाद में संतोष धोत्रे को फंसा के जावेद ने उनका नाम से एग्रीमेंट बनाया. वो औरत बोलती मैं संतोष को नहीं जानती, मैं राकेश को जानती है. आणि मला त्याच्यात पडायचं पण नाही. ती बघेल आणि तो बघेल. कारण तिने जर अर्ज दिला तर आम्ही तो अर्जावरती जाऊ. ती अर्ज नाही देत, उद्या ती खोटी पडली तर. हा व्यवहार झालेला आहे आणि भरपूरसा असा व्यवहार आहे. त्या टायमाला पण तो बोललेला, जिंकून आलेला 2021मध्ये, जितूभाई 5 करोड तुमले 5 करोड मैं लेता हूँ, बिल्डर से मांगेंगे अपन. बोला लोगों का क्या, अरे मरने दे लोगों को, ये लोग बाद में अपन को पूछेंगे नहीं. हे त्याचे शब्द होते. मी तुम्हाला इथं बसलोय छाती ठोकून सांगतोय कारण ही बात सत्य आहे आणि मी त्याला नाकारला. मेरे बाप दादा ने बहुत रखेला है, आज नहीं तो कल वो मिलेगा मेरे को. ये 5 करोड़ नहीं चाहिए क्योंकि 5 लोग मेरे से जुड़े हैं ना, वो तुटेगे. त्यांचा विश्वासघात तुटेल. मी माझ्या प्रॉपर्टीचं नाही घेतलं तर त्या 5 करोडला काय मी पाणी घालू का? हे यांची डिमांड. कारण हे घेऊन देत नाही ना, म्हणून जितू कडू आहे. म्हणून हे सर्व मिळून जितू आणि त्याच्या टीमला दाबायला निघाले. क्रांतीसूर्य, परिवर्तन पॅनल, वैभव मोरे या सर्वांच्या मीटिंग चालू आहेत आणि आम्हाला पाडायचा प्रयत्न चाललेला आहे. पण आम्ही पडणारे नाही. आम्ही जिंकणार नाही तर हारणार. ते म्हण आहे ना, जिंकू किंवा मरू. माणुसकीच्या जरा बोला ना, माणुसकीच्या सुरू. जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. हे माणुसकीला खाणारी कीड आहे. त्यांच्याबरोबर युद्ध हे सतत चालत राहील आणि शिवराय भीमरायाच्या लेकरांना कधी आम्ही असं खाली पडू देणार नाही, बेघर करू देणार नाही. आणि जो अफवा चालले ना, जितू भैया लोक के खिलाफ आहे, माझ्या भैया बांधव इथं बसलेत ना, हे शब्द मला आत्ता निघायला लागले, भैया भैया. कारण हे लोकच बोलतात भैया लोग के खिलाफ है. नहीं मैं खिलाफ, मैं ये 2 जन के खिलाफ आज भी है, कल भी रहेगा. क्योंकि साथ में खाए, साथ में बैठे, साथ में इनके गांव भी मैं गया, फोटो पर डाला. सब इनके गांव में भागवत के लिए गया, वो दाल चावल खाया, उसका फोटो डाला मेरा. देखो ये हम लोग को ऐसा बोलता है हमारे घर में खाना खाया. चला मेरे औरत ने उसको क्या क्या नहीं खिलाया, वो बोलने का नहीं मेरे को. हाँ मला नाही ते सांगायचं. मला माझी ती आदत पण नाही. पण आम्ही खाल्लेलं काढत नाही. माझ्या घरात दुश्मन पण आला ना, त्याला बसून पहिला चाय पाहिजे. दुश्मनी भार माझ्या घरात आला तर नाही. माझ्या घरात आला तर तो माझा पाहुणा आहे. त्या पाहुण्याचा आदर सत्कार करेन. पण तो पाहुणा भार नडेल तर त्याला तिथेच तोडवेल. समजलं ना. तर ही युद्ध त्यांनी सुरू केलेलं आहे, त्याचा अंत पण आम्ही करू. मी मगाशी पण बोललो, जिंकल किंवा हारल पण आपल्या लोकांच्या हक्कासाठी लढल. मग समोर कोणी असो, त्यांच्यासोबत कोणी असो, ते पॉलिटिक्सचा हे घेतात, पॉलिटिक्सचा फायदा घेतात, पॉलिटिक्सच्या नावाने राजकारण करतात. त्यांना फोन मारायला लावतात, त्याचा भावाचा वापर करून घेतात. त्याच्या भावाला माहिती आहे मी काय अधिकार सोडलेला आहे. नाही तर मी तो अधिकार घेतला असतं तर आज तुम्ही इथं माझ्यासमोर नसत, मी दुसरीकडे कुठं राहिलो असतो. मी आजही इथं आहे. मी काय बघतोय, माझी परिस्थिती बेकार होती माझ्या वडिलांच्या टायमाला. माझे वडील पण आहे ना एअर इंडियात कामाला होते. माझी आई फार्मसी कंपनीमध्ये होती. आम्ही चांगले शिकत होतो, माझी भावंड बहिणी सर्व लोक. पण वडिलांचं नोकरी गेल्यानंतर, आईला नोकरी सोडायला लावल्यानंतर आमची हालत खराब झाली. ही गोविंदाची बायको माझी वर्गमैत्रीण.
सेंट लाईसमध्ये मी शिकलेलो आहे. म्हणजे परिस्थिती अशी बिकट झाली की मला 6वीमध्ये शिक्षण सोडावं लागलं. पण मी माझ्या पोरांना शिकवल ही आड घेतली, कारण मला बायको चांगली भेटली, तिला मी शिवीगाली करतो. पण तरी पण ती तुमच्या लोकांसाठी ना 3-3, 4-4 वाजेपर्यंत आपल्या लॅपटॉपवर बसलेली असते आणि तुम्हाला सुरक्षित कसं करेल ना ते बघत असते. का मी फॉरेन कंपनीत कामाला होतो, त्याच्यानंतर बिल्डरकडे त्या टायमाला लो ग्रुपकडे कामाला होतो. टुरिस्टचा माझा धंदा होता. मी माझं कमवून ठेवलेलं आहे. माझ्या पोरांचं शिक्षण होईल तेवढं मी करून ठेवलेलं आहे. माझी पोरं आज शिकतात, काही लोक बोलतात बिल्डरच्या पैशाने शिकतोय. मान्य आहे, त्या बिल्डरला माहिती आहे, त्या वरच्याला माहिती आहे माझी पोरं कुणावर शिकतात. माझा मोठा मुलगा बोलतो तू कशाला धास्ती घेतो, आपल्या प्रॉपर्टीचं होल नाही होल. स्टुडंट लोन अरर माझ्या पोराचा बोलतो, मोठा पोरगा बोलतो. नाही तर ज्याच्या इंडिगोमध्ये त्याला इंडिगोच्या मार्फत त्याला हे करणार. आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे सोन्यामध्ये, माझ्या मुलांनी माझं, तिथून 45 लाख रुपये येणार. न ते घेऊ आपण आणि ते लावू त्याला, तू टेन्शन कशाला घेतो. हा माझा मोठा मुलगा आहे. का आपल्याला बिल्डरचं नको, आपल्या हक्काचं जे प्रॉपर्टीचं येईल जे काय येईल त्याच्यामध्ये आपलं बघू. पण आता तू टेन्शन घेऊ नको, माझ्या भावाला मी शिकवीन, कारण तू मला शिकवलेला आहे. हा माझा मोठा मुलगा आहे. माझ्या यादव खानदानीने सयाजी यादव आणि रवींद्र यादव, लक्ष्मण यादव, सुभाष यादव, ही सर्व यादव खानदान आहे ना. माझ्या बापाची नोकरी गेली आपल्या रहिवाशांसाठी, एअर इंडियात होता. तिथे श्याम मंदिराच्या बाजूला राहायचा, त्याचं चांगलंच आडनाव आहे. त्याचं घर बांधताना उभा राहिला, कारण त्याला धमक्या येत होत्या घर नको. बाण बोलला तू घर तुला कोण रोखतं मी बघतो. त्या टायमाला हे 75-76च्या टायमाला तू बाण घर मी उभा राहतो. आणि त्याचं घर बांधून घेतलं. परशुराम कांबळेचं घर बांधून घेतलं. कंपनीत दांड्या झाल्या, तुला आम्ही काढतो, अरे तू काय काढतो मी सोडतो, असा आमचा बाप. नाही तर आज आम्ही एअर इंडियात असतो. ती बाबाची रग आमच्यात आली, मी फॉरेन कंपनी सोडली, ही घे तुझी चावी, नुकसान करून बसलो. पण तेच नुकसान आता तुमच्यासोबत करणार नाही, कारण तुम्ही माझा परिवार आहे आणि तुमच्या परिवारासाठी एक कुटुंब प्रमुखमध्ये म्हणून मध्ये भांडणार, झटणार आणि तुमचा अधिकार मिळून देणार. मग मी असो किंवा नसो. अहो 2000च्या पावत्या ज्या नंबर आहेत आम्ही तो पैसे देऊन काढलेला आहे. जिथं मिळते बाबा हा ह्याचं नुकसान नाही होणार, याला द्या पावती, त्याचं घर होऊन द्या, त्याला त्याचं घर मिळून द्या. हे एक पावतीवरती जर आपण अडवून ठेवलं 26 रुपयात मिळते. जर तुम्ही असं व्यवहारात करायला गेलात तर 4 लाख रुपये लोक एजंट घेतात. 26 रुपयात नंबर आहे बाबा, घेऊन जा, तुझं घर होऊन दे. करोडोचं घर होतं आहे ना माझ्या बांधवाचं, माझ्या भगिनीचं, होऊन दे. पण मी तिला फुकट देणार, पावती फुकट देणार. हे आमचं काम, आमच्या सत्यमेव जयते पॅनलचं काम. आमचा कुणील तर सतत बोलतो जितू अपन को नहीं दिया चलेगा साला, अपना लोगों का काम होना चाहिए, अपना पैसा उन पे लगाओ, अपन को देगा भी तो पैसा तुमको लो और उनकी पात्रता लाओ. हे कुरीलचे शब्द होते. गौतम जाधवला तोडायचा प्रयत्न केला, कधी नाही तुटला, नाही तुटला तो. ताईला कधी कधी वॉकिंगला पकडायचे, नाही तुटली ती. संगीता मोहितेला रोज फोन, गुड मॉर्निंग मेसेज तुम्हाला पण येत असतील, कधी नाही तुटली. आज तुम्ही खरोखर इमानाने विश्वासाने आज आमच्यावर विश्वास ठेवून इथं आणलात. लोकांना ही लोक सांगत होते इनके मीटिंग में साला 10 लोग भी नहीं आएगा, इतनी पावर हम बना के रखा है, पूरा प्लॉट हमारे पास है, हम डेव्हलपमेंट करेगा, असं त्या बिल्डरला पण सांगितलं यांनी. आम्ही करणार म्हणजे ते करणार. हा आमचा विश्वास आहे आणि ही आमची लोक आहेत जे विश्वास ठेवून आलेले आहेत. आणि जे आले त्यांना सांगतो कधी तुमचा विश्वास तोडू देणार नाही, तुमच्या विश्वासाला पात्र ठरणार आणि तुमचा अधिकार तुम्हाला मिळवून देणार. असं बोलून माझे 2 शब्द पुरे करतो. जय शिवराय, जय शंभूराय, जय भीमराय, नमो बुद्धाय, जय भारत.